नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशाचं संविधान लागू झालं आणि तेव्हापासून आजपर्यंत देशानं वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगतीचा मोठा टप्पा गाठलाय. कमी संसाधनात जास्तीत जास्त लाभ किंवा प्रगती हाच आपल्या देशासारख्या देशाचा मंत्र राहिलाय. याबाबतच मार्गदर्शन करणारं अत्यंत महत्वाचं पुस्तक जे देशातल्या खूप महत्वाच्या व्यक्तीनं लिहिलंय त्याबद्दलच आजची चर्चा होणार आहे. मोअर फ्रॉम लेस फॉर मोअर, इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन टू सॉल्व्ह इंडियाज ग्रँड चॅलेंजेस ॲट स्केल, इनोव्हेशन्स होली ग्रेल. खरं तर इंग्रजीत असलेलं हे पुस्तक, याचे लेखक आहेत देशातले ज्येष्ठ शास्त्रज्ञ ज्यांच्याविषयी खरं तर प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो असे डॉक्टर रघुनाथ माशेलकर. त्यांच्याबरोबर सुशील बोर्डे यांनी या पुस्तकाचं सहलेखन केलंय. तेव्हा या पुस्तकाच्या निमित्ताने स्वतः डॉक्टर माशेलकर यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. माशेलकर सर, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. तर नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक आहे मोअर फॉर लेस फॉर मोअर. या पुस्तकाच्या निमित्ताने आणि अर्थातच प्रजासत्ताक दिन जवळ येतोय त्या निमित्ताने आज आपण देशातले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्याशी गप्पा मारणार आहोत. माशेलकर सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. धन्यवाद सर. अर्थात सुरुवात या पुस्तकापासूनच की या पुस्तकाचं तुम्ही सहलेखन केलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे मोअर फॉर लेस फॉर मोअर. आपल्याला पुस्तकाच्या नावातनं थोडीशी कल्पना येते, पण तुमची या मागची संकल्पना किंवा भूमिका काय होती? याच्यामध्ये सुशील बोर्डे हे माझे कोऑथर आहेत. आम्ही दोघांनी मिळून हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि यामागची भूमिका ही आपण केवळ इंडियाकडे न पाहता भारताकडे पाहिलं पाहिजे आणि गरीब जनतेला नवीन टेक्नॉलॉजीचा, नवीन तंत्रज्ञानाचा फायदा मिळाला पाहिजे अशी आहे. आणि त्याचं कारण मी सांगतो. सध्या आपलं जे इनोव्हेशन आहे त्याला मी मोअर फ्रॉम मोअर फॉर लेस अँड लेस असं म्हणेन. असं का म्हणतो मी? आता आपण पहा, नवीन नवीन मॉडेल्स येतात. iPhone 5, iPhone 6, iPhone 17. दे बिकम मोअर अँड मोअर एक्सपेन्सिव्ह. जास्त जास्त महाग होतात आणि कमीत कमी लोकांना ते परवडतात. दॅट इज मोअर फ्रॉम मोअर फॉर लेस अँड लेस पीपल. तसं नसताना मोअर फ्रॉम लेस फॉर मोअर पीपल हे महत्वाचं आहे. म्हणजे कमीत कमी खर्चात आपल्याला जास्तीत जास्त, ज्याला हाय क्वालिटी म्हणू, एक्सलन्स म्हणू, प्रोडक्टिव्ह म्हणू, अशा प्रकारची साधनं आपल्याला कशी तयार करता येतील. कारण खर्च कमी असल्यामुळे ती स्वस्त असतील आणि ती स्वस्त असल्यामुळे गरीब जनतेला त्याचा फायदा होईल. दॅट इज मोअर फ्रॉम लेस फॉर मोअर. ही या पुस्तकाच्या मागची खरी भावना आहे. पण सर, जेव्हा आपण मोअर फ्रॉम लेस फॉर मोअर असं म्हणतो तेव्हा तुम्हाला काही स्पेसिफिक क्षेत्र दिसतात का जिथे आपल्याला जास्त काम करणं आवश्यक आहे सामान्य लोकांसाठी? अनेक क्षेत्र आहेत आणि ज्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की मोअर फ्रॉम लेस फॉर मोअर झालेलं आहे. आता उदाहरणार्थ, आज आपण टेलिफोन घेऊया. टेलिफोनवरनं आपण मोबाईल फोनवर गेलो. मोबाईल फोन हे फार महाग होते आणि खर्चिक पण होते. आणि नंतर आलं जिओ आल्यामुळे काय फायदा झाला की सामान्य जनतेला सुद्धा त्याचा फायदा झाला. आता परवा मी पाहत होतो, एक बाई आपल्या मर्सिडीज गाडीमधनं चालल्या होत्या. त्यांच्याकडे एक मोबाईल फोन होता आणि त्याच वेळी एक स्त्री रस्त्यावर कचरा बाजूला काढण्याचं काम करत होती. तिच्याकडे सुद्धा मोबाईल फोन होता. तर हे जे उदाहरण आहे ज्याच्यामध्ये भारतात क्रांती झाली आहे, हे माझ्या मते सर्वात मोठं उदाहरण आहे. पण ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्कोप कुठे असेल तर तो शिक्षणात आहे, तो आरोग्य ह्या क्षेत्रामध्ये आहे, इतर सर्व्हिसेसमध्ये आहे. आता आरोग्याविषयीच आपण जर बोलायचं असलं तर मी जरा खोलात जाऊ शकतो, म्हणजे आपल्याला कळेल की काय फरक पडतो. माझ्या
आईच्या नावाने मी अंजनी माशेलकर फाउंडेशन केलंय हो. आणि ते मोर फ्रॉम लेस फॉर मोर हे पुढे नेण्यासाठी आहे. हा, हा. ह्याचं उदाहरण देतो तुम्हाला. आता उदाहरणार्थ कर्करोग, कॅन्सर, त्याच्यामुळे आपण पाहिलं असेल स्त्रियांचे मृत्यू होतात आणि त्याचं कारण म्हणजे लेट डिटेक्शन. फार उशिरा कळतं की आपल्याला कॅन्सर झालेला आहे. तो कॅन्सर स्टेज 2, स्टेज 3 वगैरे असतो. पण तो जो स्टेज 1 व्हायच्या आधीच जर आपल्याला कळला तर वाचणं शक्य आहे, खर्चही कमी आहे, नाही का? आणि हे कसं शक्य आहे? कारण आता मॅमोग्राफी म्हटली, कळलं का, तर ती पेनफुल असते, महागडी असते, रेडिएशन असतं, गावामध्ये नसते. आता आम्ही जे अंजनी माशेलकर फाउंडेशन आहे त्याच्यातर्फे बक्षीस जे दिलेलं आहे ते आयब्रेस नावाची ही डिव्हाइस आहे बघा इथे. आणि ही तुम्ही नुसती अशी स्तनावर फिरवली की आपल्याला कळतं की कर्करोग आहे की नाही. आणि हे आज जवळजवळ 20 देशांमध्ये हे गेलेलं आहे. मेड इन इंडिया फॉर द वर्ल्ड आपण म्हणतो ना, भारतात तयार झालेलं सगळ्या जगासाठी, असं हे झालेलं आहे. आणि खर्च किती? 100 रुपये फक्त. अच्छा. किंवा दुसरं उदाहरण घ्या, आपण ECG काढायचा म्हटलं, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, हॉस्पिटलमध्ये जातो, आपण झोपतो, मग ती नर्स येते, मग 12 लीट टाकते वगैरे वगैरे. त्याच्याऐवजी ही डिव्हाइस केलेली आहे. ह्याच्यामध्ये हे तुम्ही ऑन करा ही डिव्हाइस, आणि ऑन केल्यानंतर आपण नुसतं आपलं बोट आहे, हे बोट ह्याच्यामध्ये जर ठेवलं, कळलं की नाही, ह्याच्यात असं मी जसं ठेवतोय असं बघा, असं ठेवलं आणि हे करून आपल्याला हा बघा ECG आपल्याला दिसेल येताना. अच्छा. खर्च काय? काहीच नाही. केवळ ECG नव्हे, ब्लड प्रेशर मिळतं, हार्ट कंडिशन, इतर आपल्याला माहिती मिळते, आणि हे सगळं अत्यंत स्वस्त, कळलं का? तर ह्या अशा ज्या ह्या सगळ्या डिव्हाइसेस आहेत, किंवा आपल्याला हिमोग्लोबिन बघायचं आहे, आपल्याला हिमोग्लोबिन बघण्यासाठी आपल्याला ते टोचावं लागतं, रक्त काढावं लागतं, मग ते इन्स्ट्रुमेंट लॅबोरेटरीला पाठवावं लागतं. त्याच्याऐवजी हे इझी चेक बघा, त्याच्यामध्ये फक्त आपलं इथे बोट ठेवलं की रिडिंग येतं किती हिमोग्लोबिन आहे ते, कळलं का? फक्त 10 रुपयामध्ये, कळलं का? तर ह्याला मी जरा अफोर्डेबल एक्सलन्स असं म्हणू, म्हणजे स्वस्तात स्वस्त पण हाय टेक्नॉलॉजीचा वापर करून गरिबांपर्यंत ते जायचं, हे याचं उत्तम उदाहरण आहे. सर, आता तुम्ही जे 3 डिव्हाइसेस दाखवले त्यामुळेच मी उत्सुकतेने विचारते की तुम्ही अंजनी माशेलकर फाउंडेशनचा उल्लेख केला, पण याची आता उपलब्धता झाली आहे का सगळीकडे? म्हणजे सर्वांना याचा लाभ घेता येऊ शकतो का? हा हे फार उत्तम आणि महत्वाचा प्रश्न आहे. कारण अशा प्रकारे आम्ही बरंच काम केलंय, कॅन्सर म्हणा किंवा इतर म्हणा. आता तर त्याच्यामध्ये आम्ही काय केलंय, एक ही बॅग दिसते बघा तुम्हाला, FX हेल्थ केअर. या बॅगेमध्ये आम्ही या सगळ्या ज्या इन्स्ट्रुमेंट्स आहेत या ठेवलेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 20 पॅरामीटर्स, मग ते ब्लड प्रेशर असू दे, हिमोग्लोबिन असू दे, शुगर असू दे, किंवा हार्ट व्हेरिएबिलिटी वगैरे, असे 20 पॅरामीटर आपल्याला केवळ 10 मिनिटात 100 रुपयासाठी. 20 पॅरामीटर 10 मिनिटात 100 रुपये. हे FX हेल्थ केअर किट आहे. हे म्हणजे ज्याला आपण क्रांतिकारी असं म्हणू. कारण याचं कारण असं की आपले पब्लिक हेल्थ सेंटर्स म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा, जर अशा ह्या इन्स्ट्रुमेंट जर गेल्या तर सर्वात स्वस्त, सर्वात ॲक्युरेट आणि सर्वात कमी वेळात आपल्याला आपल्या आरोग्याविषयी कळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला केवळ सिम्पटम्स आले की आपण डॉक्टरकडे जातो, पण बऱ्याच वेळा कल्पना नसते की आपल्याला रोग आहे. उदाहरणार्थ टाटाच्या मदतीने आम्ही काही कॅम्प्स वगैरे केले, तर ते एका कॅम्पमध्ये गृहस्थ आले आणि सहज उत्सुकतेने ते पाहत होते आम्ही काय, तर तुमची पण टेस्ट घेऊया आम्ही म्हटलं. त्यांची टेस्ट घेतली, अहो त्यांना TB होता, ट्युबरक्युलोसिस होतं, पण सिम्पटम्स काही नव्हते, कळलं का? मग त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि त्यांना खरंच TB होता. आणि त्याच्यामुळे काय झालं, ते इन्फेक्शन पास ऑन करत होते त्यांच्या फॅमिलीला, त्यांच्या मित्रांना वगैरे, आणि त्यांना कधीच कळलं नसतं की आपल्याला TB आहे. पण ह्या हाय टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला TB आहे
हे नुसतं तुम्ही त्याच्यामध्ये खोकलात त्या स्मार्टफोनमध्ये की कळतं तुम्हाला, नुसतं खोकायचं, कळलं का? आणि किती कमी कॉस्ट, काहीच नाही, 10-20 रुपयात तुम्हाला ते कळतं. तर त्यामुळे ज्यांना सिम्पटम्स आहेत त्यांचं शोधणं आणि त्यांच्यावर इलाज करणं हा एक भाग झाला. पण ज्यांना सिम्पटम्स सुद्धा नाही आहेत असे कितीतरी हे आहेत ज्यांच्या टेस्ट होत नाहीत, त्या सुद्धा होऊ शकतात. तर माझ्या मते हा अत्यंत क्रांतिकारी असं आहे. आणि याची सगळी माहिती अंजनी माशेलकर फाउंडेशनची जी वेबसाईट आहे त्याच्यावर आहे. जर म्हणजे प्रेक्षकातलं आपल्या याच्यामध्ये जर कोणाला काय त्याची माहिती जास्त हवी असेल आणि त्याचा वापर करायचा असेल तर त्याच्यावरती आपल्याला मिळेल. सर, खरं तर हे पुस्तक वाचताना वारंवार वाटत होतं की हे जे सध्या जे बूम आलंय आपण म्हणू शकू ते आहे स्टार्टअप्सचं. आणि शेवटी आपल्याला जेव्हा आपण मोर फ्रॉम लेस फॉर मोर म्हणतो तेव्हा आपल्याला तशी टेक्नॉलॉजी निर्माण करणं आवश्यक आहे. तर जर युवा पिढी हे पुस्तक वाचत असेल किंवा तुमच्याकडनं काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही या स्टार्टअप्स कडे बघणाऱ्या युवकांना काय सांगाल? स्टार्टअप्समध्ये हे बघा, आमची जी अंजनी माशेलकर अवॉर्ड्स आतापर्यंत आलेली आहेत, कळलं का? आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जण ज्याला मी म्हणू तो व्हॅल्यूजकडे बघतोय, व्हॅल्युएशनमध्ये बघत नाहीये, कळलं का? आणि त्यांच्यामध्ये एक भावना आहे ज्याला आपण इनोव्हेशन म्हणू, कंपॅशन म्हणू, पॅशन म्हणू, या तिन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, कळलं का? त्यामुळे समाजासाठी आपण काहीतरी करणं हे महत्त्वाचं आहे, हे या स्टार्टअप्सना कळायला पाहिजे. केवळ श्रीमंत व्हायचं, युनिकॉर्न बनायचं हे स्वप्न पाहणं, हे पहा, तुम्ही अवश्य पहा, पण त्याचबरोबर जनतेसाठी आपण काय करू शकू हेही तुम्ही पहा. आणि ह्या पुस्तकामध्ये मोर फ्रॉम लेस फॉर मोरमध्ये आपण ते संबंध वाचलंय. आपण पाहिलं असेल की आमचे जे अंजनी माशेलकर अवॉर्ड विनर्स आहेत त्यातल्या प्रत्येकाने देशासाठी, लोकांसाठी, जनतेसाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरीब जनतेसाठी नवीन टेक्नॉलॉजी कशी केली आहे हे माझ्या मते फार महत्त्वाचं आहे. तर स्टार्टअप्सनी केवळ स्वतःचा विचार करू नये, समाजाचा विचार करावा. सर, जेव्हा आपण आता देशाची प्रगती झाली म्हणतोय, आता आपण देशाचा प्रजासत्ताक दिनही साजरा करणार आहोत, तेव्हा तुम्हाला असं कुठलं क्षेत्र वाटतं की अरे या क्षेत्राकडे दुर्लक्ष झालंय, त्या क्षेत्रात प्रगती होणं खूप गरजेचं आहे देशासाठी, देशातल्या नागरिकांसाठी? याच्यामध्ये मी म्हणेन की शिक्षण आणि आरोग्य हे ह्या अशा दोन गोष्टी आहेत की ज्याच्यात जास्तीत जास्त खर्च व्हायला पाहिजे. कारण ज्याला मी नेहमी म्हणतो एज्युकेशन इज इक्वल टू फ्युचर, कळलं का? शिक्षण हे भविष्य, लक्षात आलं का? आणि आता उदाहरणार्थ तुम्ही माझी मुलाखत घेतात, तुम्ही घेतली नसती जर मी रघुनाथ माशेलकर आता जो आहे तो नसतो, लक्षात आलं का? त्याच्याविषयी थोडंसं हे सांगावंसं वाटतं मला, म्हणजे देशाने काय करायला पाहिजे. आपल्याला कल्पना असेल की माझा जन्म फार एका गरीब कुटुंबात झाला. माझे वडील 6 वर्षाच्या असताना गेले आणि माझी आई जी अशिक्षित होती ती मला घेऊन मुंबईत आली आणि काही काम करून तिने मला वाढवलं. आणि नंतर एका टाटा स्कॉलरशिपमुळे मी पुढे जाऊ शकलो, कळलं का? आता ही जर टाटा स्कॉलरशिप मला मिळाली नसती तर मी पुढे जाऊ शकलो नसतो. हा त्यातला एक भाग झाला. पण त्यानंतर संधी मिळणं हे सुद्धा फार महत्त्वाचं होतं, कळलं का? आणि मला अजून आठवतं की 17 मार्च 2000 रोजी KR नारायण आपले प्रेसिडेंट होते, अध्यक्ष, राष्ट्रपती होते. त्यांच्या हस्ते मला आणि रतन टाटांना दोघांनाही पद्मभूषण मिळालं, एका मागोमाग एक. आता कल्पना करा, KR नारायण हे फार गरीब होते आणि त्यांच्या आई वडिलांना त्यांची ट्युशन फी परवडणारी नव्हती, त्यामुळे ते वर्गाच्या बाहेर राहून क्लास नोट घ्यायची. आणि त्यांना टाटा स्कॉलरशिप मिळाली आणि ते पुढे शिकू शकले आणि राष्ट्रपती झाले. नंतर माझ्या आयुष्यात सुद्धा ती जर टाटा स्कॉलरशिप मला मिळाली नसती तर मी सायंटिस्ट होऊ शकलो नसतो. आणि एका टाटा स्कॉलरने जो राष्ट्रपती झाला त्याने दुसऱ्या टाटा स्कॉलरला आणि रतन टाटांना स्वतःला पद्मभूषण दिलं. हा चमत्कार कशामुळे झाला? शिक्षणामुळे. तर शिक्षण, आणि इट इज नॉट जस्ट ज्याला मी नेहमी म्हणतो राईट टू एज्युकेशन, राईट एज्युकेशन आणि राईट वे ऑफ एज्युकेशन. योग्य शिक्षण आणि योग्य तऱ्हेने शिक्षण. कारण आता
डिजिटल याच्यामध्ये सगळं बदललेलं आहे. तर त्यामुळे त्यामध्ये परिवर्तन होणं आणि मूल्याधिष्ठित शिक्षण हे फार महत्वाचं आहे. तर शिक्षणामध्ये हा भाग आणि आरोग्याविषयी मी आधीच म्हटलेलं आहे आपल्याला की गरीब जनतेपर्यंत हे पोहोचणं आवश्यक आहे. कारण आम्ही तुम्हाला सांगतो, उदाहरणार्थ हे बघा, ज्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन मेजर करू शकतो. पुण्यामधल्या स्वरूपवर्धिनी नावाच्या संस्थेचा मी अध्यक्ष होतो. आम्ही 10,000 मुलांचं पुण्यातल्या हे केलं. म्हटलं ते केवळ शिक्षण महत्वाचं नाही, आरोग्यही महत्वाचं आहे. आपल्याला कल्पना आहे 60% मुलं ॲनिमिक होती, ॲनिमिया होता. याचा अर्थ काय? ब्रेन डेव्हलपमेंट होणार नाही, मेंदूची वाढ होणार नाही. आणि मेंदूची वाढ झाली नाही तर विकसित भारत कसा बनणार तुम्ही मला सांगा. बरोबर. त्यामुळे माझ्या मते जास्तीत जास्त भर हा शिक्षण आणि आरोग्य या 2 गोष्टीवर द्यायला हवं. खरं नाही, ते खूप महत्वाचे आहे. आता ना सर, शिक्षण आणि बाकी सगळ्या गोष्टींचा विषय निघालाय आणि मला मध्यंतरी कुठेतरी वाचल्यासारखे की नुकताच एक विश्वविक्रम तुमच्या नावावर झालेला आहे. तर तो विश्वविक्रम काय हे प्रेक्षकांना सांगा ना प्लीज. विश्वविक्रम असं नाहीये. काय झालं, ऑनररी डॉक्टरेट देतात युनिव्हर्सिटीज, कळलं का? तर त्या ऑनररी डॉक्टरेटचा जो विक्रम होता आतापर्यंतचा, तो आपले दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावाने होता. 48 ऑनररी डॉक्टरेट्स इंजिनिअरिंग क्षेत्रात असतातच. आणि तो मोडून मी आता माझ्या 54 झालेले आहेत. तो विक्रम आहे एक प्रकारचा. पण त्याच्यामधली गंमत सांगतो तुम्हाला मी. मी तुम्हाला ती गंमत म्हणजे अशी की मला जेव्हा 50वी ऑनररी डॉक्टरेट मिळाली त्यावेळी तो सत्कार स्वीकारताना मी आठवण करून दिली की माझी आई रोज कामाच्या शोधात असायची आणि एकदा ती काँग्रेस हाऊसला गेली होती, प्रार्थना समाजला. रांगेत उभी होती. तिला विचारलं की तू 3री पास आहेस का? तर ती म्हणाली मी शाळेतच गेली नाही तर मी कुठून 3री पास असणार. आणि तिला ती नोकरी मिळाली नाही. तर ती परत येताना म्हणाली की माझा अपमान हा कशामुळे झाला, कारण माझं शिक्षण नाही आहे. तर मी माझ्या मुलाला एवढं शिकवणार आहे की जे अगदी शेवटचं आहे. त्यामुळे मी BKM झालो, बॅचलर्स डिग्री इन केमिकल इंजिनिअरिंग. तिने मी नोकरी करणार होते म्हणाल नाही, त्याच्या पुढे PhD आहे. PhD झाल्यावर पोस्ट डॉक्टरल करायला लावली, कळलं की नाही. आणि त्यामुळे हे सगळं मी पुढे शिकत गेलो आणि आज 54 ऑनररी डॉक्टरेट्स मिळाल्या. तर मी त्या दिवशी त्या उत्तरात माझ्या म्हटलं की ती जरी नसली तरी ती सगळीकडे आहे माझ्यासाठी. आणि ती वरून बघत असेल आणि हसत असेल आणि म्हणत असेल की 3री पास नसल्यामुळे मला नोकरी मिळाली नाही, पण माझा मुलगा आज राष्ट्रीय विक्रम त्याने केलेला आहे ऑनररी डॉक्टरेटमध्ये. हे शिक्षणाचं महत्व आहे. नाही सर, खरंच म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच तुमचा खूप अभिमान वाटतो. आणि हे जे पुस्तक आहे ते वाचताना मला वारंवार जाणवत होतं की या पुस्तकातनं तुम्हाला लोकांना तुमच्याजवळ असलेले विचार किंवा ज्ञान देण्याची म्हणजे तुमची जी अर्ज आहे ती दिसत होती. मला पुस्तकाविषयीच प्रश्न विचारायचा आहे आपल्या गप्पांच्या शेवटाकडे जात असताना, की हे पुस्तक मी जसं म्हटलं की मला वाटलं की स्टार्टअप म्हणा किंवा ज्यांना उद्योग करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा गाईड करण्यासारखं आहे की म्हणजे एखाद्याने वाचलं हे पुस्तक तर काय घ्यावं असं लेखक म्हणून तुम्हाला वाटतं, की अगदी एक गोष्ट घ्यायची असेल तर किमान या पुस्तकातनं ही घ्या. याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्याला उत्तमता जर गाठायची असेल, एक्सलन्स जर हे करायचं असेल तर त्यासाठी पैशाची आवश्यकता नसते, बजेटची आवश्यकता नसते, फक्त कल्पनांची आवश्यकता असते. पॉवर ऑफ बजेट आणि पॉवर ऑफ आयडियाज म्हटलं तर पॉवर ऑफ आयडियाज इज फार मोर दॅन द पॉवर ऑफ बजेट. आणि म्हणून मी मुलांना नेहमी सांगतो की तुम्ही कुठे जन्मलात, कोणाच्या पोटी जन्मलात, कशा परिस्थितीत जन्मलात हे महत्वाचं नसतं. युअर फ्युचर इज इन युअर हँड. भविष्य तुमच्या हातामध्ये आहे आणि हे भविष्य आपण घडवू शकतो. यामध्ये काही अशी उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये शून्यातनं निर्माण झालेल्या व्यक्ती आज कुठे वर जाऊन पोहोचलेल्या आहेत. खरंय सर. खरं तर आपल्या गप्पा या पुस्तकांविषयी असल्यामुळे हा प्रश्न मी विचारते की हे पुस्तक प्रकाशित होऊन आता काही दिवस उलटून गेले तर येणारा रिस्पॉन्स कसा आहे या पुस्तकाला?
प्रचंड रिस्पॉन्स आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की ह्या पुस्तकामध्ये एक तर पहिली गोष्ट म्हणजे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर, प्रकाशित झाल्यावर 7 आठवड्यामध्ये ह्याची पहिली आवृत्ती संपली. आता ही दुसरी आवृत्ती आहे. दुसरं म्हणजे याच्यामध्ये ज्या एन्डॉर्समेंट्स आहेत त्यांची हे पाहिलीत, यादी पाहिलीत नुसती तरी आपण थक्क व्हाल. त्याच्यामध्ये नोबेल लॉरेट कल्या सत्यार्थी आहेत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला कॉर्पोरेट वर्ल्ड मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा, नारायण मूर्ती वगैरे आहेत, नंदन निलेकणी आणि सोऑन, सॅम पिट्रोडा, आणि त्याशिवाय परदेशातनं सुद्धा अनेक व्यक्तींनी त्याला सपोर्ट दिलेला आहे. आपले सर्वात मोठे इकॉनॉमिस्ट डॉक्टर विजय कोळकर यांचं त्यांनी हे केलं. आणि या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की या पुस्तकात केवळ भारताचं भविष्य नव्हे, जगाचं भविष्य. कारण काय होतंय, आज आपण पाहिलं असेल की श्रीमंत आणि गरीब यामधली दरी वाढत चाललेली आहे. आता गरिबांना आपण एका दिवसात, एका महिन्यात, एका वर्षात श्रीमंत करू शकत नाही, पण त्यांना हा जो ऍक्सेस आहे, जसं म्हटलं ऍक्सेस इक्वॅलिटी डिस्पाइट इन्कम इनइक्वॅलिटी, लक्षात आलं का? जसं कॅन्सर, त्यासाठी मॅमोग्राफीची आवश्यकता नाही, हे नुसतं तुम्हाला एवढ्या ह्याच्यात करता येतं. तर ऍक्सेस इक्वॅलिटी डिस्पाइट इन्कम इनइक्वॅलिटी हा जो एक भाग आहे हा लोकांपर्यंत पोचू शकतो आणि त्याने सगळं जग ट्रान्सफॉर्म होऊ शकतं, त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. नाही सर, खरंच म्हणजे खूप महत्वपूर्ण असं मार्गदर्शन आज तुम्ही या गप्पांमधनं आम्हाला केलेलं आहे आणि या पुस्तकाच्याही माध्यमातून त्याच पद्धतीचं मार्गदर्शन होत आहे. त्यामुळे या दोन्हीसाठी खूप खूप आभार. आज आमच्याशी बोललात, आम्हाला वेळ दिलात, त्यासाठी आभार. आणि तुम्ही ज्या पद्धतीचा विचार करून आमच्यासारख्या भारतीयांना, आमच्यासारख्या लोकांना मार्गदर्शन करतायत ते कायम करत राहावं आणि तुमच्या इतर प्रोजेक्टसाठीही खूप शुभेच्छा आमच्याकडनं. धन्यवाद. धन्यवाद. आज डॉक्टर माशेलकर यांच्याशी आपण गप्पा मारल्यात आणि आता या गप्पांनंतर जी 5 लक्षवेधी पुस्तकं आहेत त्यात समावेश आहे संविधान विषयक पुस्तकाचा. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी 5 महत्वपूर्ण पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यातलीच संविधानाची मूल्यत्रयी, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे पुस्तक, तर मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व ही अत्यंत महत्वाची पुस्तकं आहेत ज्यांना संविधान समजून घ्यायचंय त्यांनी वाचलीच पाहिजेत. मराठी कथात्मक साहित्यात स्वतंत्र ओळख असणारे कृष्णात खोत हे महत्वाचे कादंबरीकार आहेत आजच्या साहित्य जगतातले. आईबाईच्या नावानं हा त्यांचा कथासंग्रह म्हणजे बाईतल्या माणसाचा शोध, मौज प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. यानंतर एक नाही तर 3 पुस्तकांविषयी सांगणार आहोत. द हिडन हिंदू ही मूळ इंग्रजी ट्रायोलॉजी आहे. भारतीय पुराण कथांवर आधारित 3 रहस्यमय कादंबऱ्या सध्या देशात प्रचंड गाजतायत, लोकप्रिय होतात. यांचाच मराठी अनुवादही झालाय आणि मेहता प्रकाशनाच्या या पुस्तकाचे मूळ लेखक आहेत अक्षत गुप्ता. सध्या या कादंबऱ्यांमुळे हे अक्षत गुप्ता खूप चर्चेत आहेत. युवा पिढीला आवडणारी, लोकप्रिय ठरलेली, तसंच आवर्जून वाचलीच पाहिजेत अशी माहितीपूर्ण पुस्तकं, अशा वेगवेगळ्या पुस्तकांचा आज आपण समावेश केला होता आपल्या कार्यक्रमामध्ये. या नव्या वर्षात नवे विषय तुमच्यासमोर आणूच, बाल साहित्यही प्रामुख्याने तुमच्यापर्यंत आम्हाला आणायचंय. तेव्हा या पुस्तक गप्पांमध्ये पुढच्या आठवड्यात भेटूच. तोवर वाचत रहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.